लातूर जिल्ह्यात मागच्या 10 दिवसापासून अवकाळी पाऊस कोसळतोय आणि त्याचा फटका जो आहे तो आता लातूर जिल्ह्यातल्या शेती पिकांना बसताना पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये आंबा फळबागा असेल याची देखील मोठं नुकसान झालेलं आहे. आणि मी सध्या आहे शिरवानपाळ तालुक्यातल्या शिवारामध्ये. आपण जर बघितलं तर अशा प्रकारे या अवकाळी पावसामुळे पूर्णपणे टरबूज या जी फळपिकाची आहे ती नासाडी झालेली आहे. मागच्या 10 दिवसापासून जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये पाऊस कोसळतोय आणि त्याचा फटका जो आहे तो इथल्या शेती पिकांना बसताना पाहायला मिळतोय. तरुण शेतकरी आपल्यासोबत आहेत. मला सांगा तुमचं नाव काय आणि कधी लागवड केली होती टरबूजाची, किती नुकसान झालं? माझं नाव गौरव हासबे. मी इथलाच रहिवासी आहे आणि 2 महिन्याखाली म्हणजे 15 एप्रिलमध्ये मी लागवड केली, 15 मार्चमध्ये केली होती लागवड आणि 2 महिन्याचं हे पीक आहे. मला वाटलं की पाऊस जो आहे तो जूनमध्ये येईल, शक्यतो जूनमध्ये येतो, पण हा अवकाळी पाऊस आल्यामुळं माझ्या पिकाचं भरपूर नुकसान झालेलं आहे. साधारण किती नुकसान झालंय आणि किती लागवड खर्च किती होता, काय मागणी आता शासनाकडे? मी 1 एकरमध्ये कलिंगड लागवड केली होती. आतापर्यंत माझा 55,000 ते 60,000 रुपये खर्च झालेला आहे आणि माझं आता जो व्यापारी जे मागतायत तो काढणीचा खर्च आणि व्यापाऱ्याचा जे देणारे आहेत पैसे ते सेम होत आहेत. म्हणजे माझं टोटल 55,000 ते 60,000 रुपये नुकसान झालेलं आहे आणि मला असं वाटतं की शासनाने आमच्यासारख्या शेतकऱ्यांचं काहीतरी बघावं, आम्हाला मदत वगैरे द्यावी. ऐन मे महिन्यामध्ये लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केलाय. शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी कुठेतरी आता मदतीची अपेक्षेची वाट पाहतोय.